अरे लेकरा, असा शून्यात नजर लावून काय विचार करतोयस? आज पुन्हा तेच ना? उद्या काय होईल? मुलांचं कसं होईल? घराचं देणं कसं फिटेल? नोकरीतलं टेन्शन, लोकांच्या टोमणे मारणाऱ्या जिभा, हेच विचार तुला आतून पोखरतायत ना? बरं, मला एक सांग, आजपर्यंत तू ज्या ज्या संकटांची चिंता केलीस त्यातून मी तुला बाहेर काढलं की नाही? मग आजच का तुला असं वाटतंय की मी तुला अर्ध्या रस्त्यात सोडून देईन? ऐक, तू रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त धावतोयस, कोणाशी तरी स्पर्धा करतोयस, कुणाला तरी सिद्ध करून दाखवण्याच्या प्रयत्नात स्वतःला विसरतोयस. तुला वाटतंय की सगळं ओझं तुझ्या एकट्याच्या खांद्यावर आहे, पण तू हे विसरतोयस की ज्याने तुला या जगात आणलंय त्याने तुझी सोय आधीच करून ठेवली आहे. तुला माहितीये, झाडावरचा पक्षी कधीच उद्याच्या जेवणाची काळजी करत नाही, कारण त्याला माहितीये ज्याने चोच दिलीये तो चाराही देणारच. मग तू तर माझा अंश आहेस, तुला मी उपाशी कसं झोपवू? तुझ्या मनातलं हे द्वंद्व, हे टेन्शन, हे सगळं तुझ्या अपुऱ्या विश्वासामुळे आहे. तू म्हणतोस स्वामी समर्थ, पण मनात मात्र शंका ठेवतोस. स्वामी करतील का? हा प्रश्न ज्या दिवशी मिटेल त्या दिवशी तुझे निम्मे प्रश्न आपोआप सुटतील. बाळा, तू खूप कष्ट घेतोयस हे मला माहितीये. तुझ्या कष्टाचं फळ तुला मिळालं नाही की तू कोलमडून पडतोस. पण लक्षात ठेव, जे तुला हवंय ते मिळण्यापेक्षा जे तुझ्यासाठी योग्य आहे ते देण्यात मला जास्त रस आहे. कधी कधी मी तुझे मार्ग मुद्दाम अडवतो, कारण पुढे मोठा खड्डा असू शकतो जो तुला दिसत नाही. त्यामुळे जेव्हा कामं मनासारखी होत नाहीत तेव्हा समजावं की ती माझ्यासारखी होत आहेत. वेळ कधीच सारखी नसते लेकरा. आज जर अंधार असेल तर उद्याची पहाट माझ्या हातात आहे. तू फक्त तुझं कर्म प्रामाणिकपणे कर. जे तुझ्या हातात नाही त्याचा विचार करून रक्त आटवू नकोस. लोक काय म्हणतील, जग काय म्हणेल, या विचारांनी तू तुझं आजचं सुख का गमावतोयस? लोकांचं काय आहे? लोक आज कौतुक करतील, उद्या विसरून जातील, पण मी तुझा हात कधीच सोडणार नाही. जेव्हा तुला खूप एकटं वाटेल, जेव्हा वाटेल की आता डोकं फाटून जाईल इतकं टेन्शन आहे, तेव्हा डोळे मिटून शांत बस, दीर्घ श्वास घे आणि मला हाक मार. मी तिथेच असेन, तुझ्या अगदी शेजारी. माझ्याकडे बघ, मी हसतोय ना? मग तू का रडतोयस? तुझ्या आयुष्याची दोरी माझ्या हातात आहे. तू फक्त निमित्त आहेस, करता करविता मी आहे. त्यामुळे आजपासून एक काम कर, तुझा प्रत्येक प्रश्न, तुझी प्रत्येक अडचण माझ्या चरणी अर्पण कर आणि मनाशी म्हण, स्वामी आता हे तुमचं आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. ज्या क्षणी तू मीपणा सोडशील आणि सर्व मला समर्पित करशील त्या क्षणी तुझे चमत्कार सुरू होतील. मग बघ कसं तुझ्या मनावरचं ओझं हलकं होतं ते. मी तुला वाऱ्यावर सोडणार नाही, हा माझा शब्द आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझा कोणीही बालबाका करू शकत नाही. चल आता डोळे पुस, चेहऱ्यावर थोडं हसू आण आणि पुन्हा एकदा जोमाने उभा राहा. लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. माझ्या लेकरा, जर तुला वाटत असेल की तुझा स्वामी तुझी प्रत्येक चिंता दूर करेल तर आत्ताच कमेंटमध्ये स्वामी मी सर्व तुमच्यावर सोपवलं आहे असं लिही. तुझ्या त्या एका कमेंटमुळे तुझं मन हलकं होईल आणि हा व्हिडिओ एका गरजू जीवाला पाठव ज्याला आज माझ्या शब्दांची ओढ आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.